डॉक्टर अमोल कोल्हे यांची मी सावित्रीबाई फुले ही मालिका आणि युनिकॉर्न स्टार्टअपचा काय संबंध आहे थोडक्यात सांगतो. मित्रांनो, युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय? ज्या स्टार्टअपला 1000 कोटीचं व्हॅल्युएशन मिळालेलं आहे त्याला म्हणतात युनिकॉर्न स्टार्टअप. भारतामध्ये साधारण 2.25 लाख स्टार्टअप्स रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी 120 स्टार्टअप्स युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत. असे चायनामध्ये 400 किंवा अमेरिकेमध्ये 900-950 आहेत, तो विषय वेगळा. पण भारतामध्ये रेझरपे आहे, ओयो आहे, फ्लिपकार्ट आहे, अशा अनेक युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत. स्टार्टअप करण्याकरिता काय लागते? टेक्नॉलॉजी असते, मॅनपॉवर आहे, इकोसिस्टम आहे. हे आजच्या काळात सगळं पॉसिबल आहे. पण 1848 साली हे कधी शक्य होतं का? नव्हतं शक्य. पण त्या काळात विजनरी म्हणायला लागेल की महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना हा एक मोठा टास्क दिला की प्रत्येक घरातली मुली आणि महिला यांना आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. किती मोठा त्यावेळेला सामाजिक आणि शिवाय मोफत सामाजिक हा केवढा मोठा उपक्रम होता. त्यालाच माझ्या भाषेत आहे किंवा उद्योजकाच्या भाषेत म्हणायला लागेल तर हा त्यावेळेला एक स्टार्टअपची सुरुवात होती. बरं, स्टार्टअपच्या त्या काळात 1848 साली त्यावेळेला ना त्यांना फंड होते, ना इन्व्हेस्टर होते, ना समाजाची साथ होती. उलट त्यांना दगडफेक, शिवीगाळ आणि समाजाकडून बहिष्कारच त्यांना सहन करायला लागला. तरी त्यांनी हार मानली नाही. आणि मित्रांनो, आज तर तुम्हाला माहितीच आहे, भारतातल्या प्रत्येक घरात सुशिक्षित स्त्री आहे आणि लाखो महिला आज नोकरी करतात, उद्योग व्यवसाय करता येते, त्यांच्या घरून व्यवसाय करता येते, पॉलिटिक्समध्ये आहेत, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत, सक्सेसफुली ते काम करता येते, त्यांचं करिअर घडवतात ते. आणि हाच तो खरा त्या सामाजिक स्टार्टअपचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, आर्थिक रेव्हेन्यू उलाढाल करणारे अनेको युनिकॉर्न स्टार्टअप्स भविष्यात येतील. पण परमनंट पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करणारा हा एकमेव स्टार्टअप आहे जो 0 रुपयात सुरू केलेला होता आणि तो अनंत काळ चालत राहणार आहे. आणि अशा इतिहासाचा उलगडा डॉक्टर अमोल कोल्हे मी सावित्रीबाई फुले या मालिकेतून करत असतील तर काय चुकतं आहे त्यांचं? TRPच्या नावाखाली ही मालिका बंद पडते हे मला सहनच होत नाही. मित्रांनो, TRP आई कुठे काय करते सारख्या बऱ्याच सिरियल्स आपण बघत आलेलो आहे, 4-4, 8-8 वर्ष बघत आलेलो आहे, ज्याच्यात फक्त किचन पॉलिटिक्स आहे, त्याच्यात कटक कारस्थान आहे, 4-4 अफेअर्स दाखवले जातात आणि हे आपण सहन करतो आहे. आणि सावित्रीबाई फुले काय करते हे आपल्याला बघायची इच्छा नाही आहे. हे काय पचनी पडत नाही, हे सहनच होत नाही आहे. महाराष्ट्र सरकारला सुद्धा माझ्याकडून एक अपील आहे. लाडक्या बहीण योजनेच्यासाठी वार्षिक बजेट आपला जवळपास 25-30 हजार कोटीचा आहे. ह्याच लाडक्या बहिणी आपली ही सिरियल बघणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महिन्याला तर 1,500 रुपये देतात, ठीक आहे, पण त्या सिरियलच्या मार्फत त्यांना भरपूर काही शिकायला मिळणार आहे आणि प्रत्येक घराघरात एक सावित्री जन्माला येणार आहे. हे भान ठेवून महाराष्ट्र सरकारने राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक चॅनलला एक सूचना दिली पाहिजे की ही सिरियल तुम्ही प्रसारित करा, जेणेकरून घराघरात त्याचा प्रसार होईल आणि फुले दाम्पत्यांनी ज्या काळात ती विडा उचलला होता त्याचा पुढच्या पिढीला पण प्रचंड मोठा फायदा होईल. अजून एक गोष्ट सांगतो, TRPचं हे नाटकच इथून पुढे बंद होणार आहे. कारण न कळतच या प्रसंगामुळे TVचा दर्शक आता हळूहळू मोबाईलवर यायला सुरुवात झालेली आहे. ही पुढे ट्रेंडच चालू होणार आहे. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या परिवारासकट डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला हा सगळा सिरियल दाखवायचा विडा उचललेला आहे. आपण त्यांना साथ द्यायची आहे आणि ह्याच चॅनलची लिंक तुम्ही तुमच्या इतर मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि प्रत्येकाला त्याचा प्रचार करा. जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र.